सन्माननीय महापौर साहेबांनी या ठिकाणी त्यांच्याकडे हद्दवाढीची मागणी केली। या ठिकाणी शाहू मिल देखील होणं गरजेचं आहे, ती देखील मी त्यांच्याकडे मागणी करतो। खऱ्या अर्थाने सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, माझे दोनच मुद्दे मांडीन। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, कोल्हापूर सिटी हेरिटेज सिटी आहे। ज्या पद्धतीनं जयपूरचे राजे सवाई जयसिंग दुसरे यांनी जयपूर पिंक सिटी निर्माण केली, उदयपूरचे राजे महाराजा उदयसिंह दुसरे यांनी लेक सिटी निर्माण केली, जैसलमेरचे राजे रावल जैसल यांनी गोल्डन सिटी निर्माण केली, चित्तडगोडचे राजे सिसोदिया यांनी सिटी निर्माण केली, तशी आमच्या राजांनी या ठिकाणी कोल्हापूरची हेरिटेज सिटी निर्माण केलेली आहे। आपण आज ज्या इमारतीचं सीपीआरचं उद्घाटन केलं, अशा 74 हेरिटेज प्रॉपर्टी आमच्या कोल्हापूरमध्ये आहेत। आणि त्याचबरोबर अनेक मोठे लेक, मग रंकाळा असेल, कळंबा असेल, राजाराम तलाव असेल, कोठीतीर्थ असेल, हनुमान तलाव असेल, असे अनेक लेक जे छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी आम्हाला ठेवलेले आहेत। आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती आहे की शासनाच्या वतीने या सर्व गोष्टींचे जतन व संवर्धन करत पर्यटन वाढीसाठी कोल्हापूरला हेरिटेज सिटी घोषित करावं व हेरिटेज कॉन्झर्वेशन प्लॅन अंतर्गत भरीव निधीची तरतूद करून देशामध्ये कोल्हापूरचं एक नावलौकिक वाढवा, एवढी मी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, माझा दुसरा मुद्दा असा आहे, काही अंबाबाई तीर्थक्षेत्र महालक्ष्मीच्या तीर्थक्षेत्रासाठी आपण 1450 कोटी रुपये दिलेले आहेत, पण आज 2019ला आपण आला होता, या ठिकाणी मोठा महापूर झाला, 21ला महापूर झाला। आज आमची कोल्हापूरची रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब आहे, रस्ते वाहून गेलेले आहेत। 1998ला जे कोणी सत्तेवर होतं त्यांनी डीपी तयार केला होता, त्यामधील कुठलाही रस्ता झालेला नाही आहे, कुठल्याही ॲम्युनिटीज झालेले नाही आहेत, रिंग रोड झालेले नाही आहेत, डीपी रोड झालेले नाही आहेत। आणि त्यामुळं कोल्हापूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे। आणि त्यामुळं कोल्हापूरमध्ये अंडरपास, ओव्हरब्रिज, त्याचबरोबर सिमेंट कॉन्क्रीटचे रोड, कोल्हापूरची हद्दवाढ, या गोष्टी अत्यंत होणं गरजेचं आहे। कोल्हापूरला आज 50 लाख भाविक येत असताना प्रचंड मोठी वाहतुकीची कोंडी आहे। आणि त्यामुळं हद्दवाढ करून या एक चांगला रस्त्याचा प्रोजेक्ट आम्हाला द्यावा, अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, माझी शेवटची विनंती आहे, आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा करत असताना हे आई अंबाबाईचं मंदिर आमचं मध्यभागी आहे। आपण 30 मीटर त्याला ॲक्विजिशन घेतोय, सगळी जुनी लोकांची घरं, दुकानं त्यामध्ये जात आहेत आणि त्याला 900 कोटी रुपये खर्च येतोय। जर आपण ती 10 मीटरवर आणली तर 600 कोटी रुपये आपले त्यातले वाचतील। आणि अंडरग्राऊंड रस्ता आपण शिवाजी स्टेडियमपर्यंत काढू शकतो, शिवाजी स्टेडियमपासून अंडरग्राऊंड रस्ता आपण शाहू मिलपर्यंत काढू शकतो, आणि शाहू मिलपासून ओव्हरब्रिजनं युनिव्हर्सिटीजवळ आपण एक ब्रिज काढू शकतो। शहरातलं ट्रॅफिक पूर्ण संपून येईल, थोडाफार खर्च करावा लागेल। आणि अशा पद्धतीने जर हे प्रोजेक्ट झाले तर मला खात्री आहे की कोल्हापूर शहर हे या महाराष्ट्रातील एक चांगलं शहर म्हणून उदयास येईल। माझी खात्री आहे की आपल्या माध्यमातून निश्चितपणे या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आपला या ठिकाणी प्रयत्न होईल। मी भाषण थांबवत असताना आपल्यासाठी 1-2 ओळी मला म्हणाव्याशा वाटतात। दृष्टी विकासाची ध्यास महाराष्ट्राचा, निर्णय धाडसी विश्वास जनतेचा, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात नवा इतिहास घडे महाराष्ट्राचा, नवा इतिहास घडे महाराष्ट्राचा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।